पतीचं निधन झालं तरी विधवा पत्नीला पोटगी द्यावी लागणार आहे. जर पतीची मालमत्ता पुरेशी नसेल तर पत्नी सासरच्या मालमत्तेमधूनही पोटगी घेऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. नक्की काय सांगितलंय न्यायालयाने सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अकुल रस्तोगी नावाच्या व्यक्तीचे अपील फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले आहे. पतीने असा युक्तिवाद केला होता की त्याच्या पत्नीने उत्पन्नाबाबत खोटी माहिती देऊन शपथभंग केला आहे. मात्र न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा आणि न्यायमूर्ती सत्यवीर सिंग यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केलं की पत्नीला पोटगी देण्याचे पतीचे कायदेशीर कर्तव्य त्याच्या मृत्यूनंतरही संपुष्टात येत नाही. न्यायालयाने अधोरेखित केलं की हिंदू कायद्यानुसार पत्नीचा सांभाळ करणं हे पतीचे निर्विवादित कर्तव्य आहे. जर पतीचा मृत्यू झाला आणि त्याची मालमत्ता पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी अपुरी असेल तर ती विधवा महिला तिच्या सासऱ्यांच्या मालमत्तेतूनही हक्काची पोटगी मागू शकते. हा अधिकार कायद्याने तिला बहाल केला आहे. पुराव्यांच्या बाबतीतही न्यायालयाने ठणकावून सांगितले की कोणत्याही दस्तऐवजाचा सोयीनुसार एखादा भाग स्वीकारणं आणि उर्वरित नकारणं हे कायद्याला मान्य नाही. थोडक्यात सांगायचं तर महिलांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत ऐतिहासिक मानला जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.